भारताची सुरक्षा व्यवस्था या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघूया की निमलष्करी दल म्हणजे काय. तर भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी ही निमलष्करी दल असतात आणि ती पूर्णपणे लष्करीही नसतात आणि नागरीही नसतात. म्हणजे काय, म्हणून त्यांना निमलष्करी दल असं म्हणतात. म्हणजे त्या नागरिकांची पण नाही आणि लष्करांची पण नाही, अशी असतात. बरोबर. आणि संरक्षण दलांना सहाय्य करणं हे त्यांचं प्रमुख असं काम असतं. त्याच्यामध्ये सीमा सुरक्षा दल म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्याच्यानंतर तटरक्षक दल म्हणजे कोस्ट गार्ड आणि केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ह्याच्यामध्ये जलद कृती दला ह्याच्या अंतर्गत आपण बघूया की रॅपिड ऍक्शन फोर्स यांचा निमलष्करी दलामध्ये समावेश होतो. बरोबर. तसंच रेल्वे स्थानक, तेल साठे, पाणी साठे इत्यादी महत्वाच्या ठिकाणाचं संरक्षण करण्याची संपूर्णपणे जबाबदारी या निमलष्करी दलांची असते. तसंच नैसर्गिक किंवा काही मानव निर्मित आपत्तीचं व्यवस्थापन करण्यात सुद्धा यांचा सहभाग असतो. म्हणजे काय, तर सर्व ठिकाणी काही अडचण आली तर ह्या लोकांची तिथं हजेरी, या दलाची हजेरी तिथे असते. त्याच्यानंतर या आपल्या शांततेच्या काही काळामध्ये देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचं रक्षण करण्याची संपूर्णपणे जबाबदारी ही निमलष्करी दलांवर असते. मग आता ह्याच्यामध्ये काही नागरिकांच्या मनामध्ये जे सीमेजवळ राहतात, अगदी आपल्या देशाच्या हद्दीजवळ जी लोकवस्ती असते, तिथले नागरिक असतात सगळे, तर त्यांच्या मनामध्ये ही सुरक्षिततेची भावना निर्माण करायची, त्याच्यानंतर तस्करी रोखायची, त्याच्यानंतर सीमेवर गस्त घालायचा, ही सगळी कामं ही सुरक्षा दल करते. तसंच भारताच्या सागरी किनाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता भारताच्या ह्या सागरी हद्दीतील मच्छीमारी व्यवसायाला संपूर्णपणे संरक्षण देणं, कधी कधी वादळ येतं समुद्रामध्ये, तर मग हे दल त्यांना जाऊन मदत करू शकतं. काही बुडलेले कोळी किंवा काही मच्छीमार त्यांना ते वाचवतात. तसंच सागरी मार्गावरचा जो चोरटा व्यापार असतो ते थांबवायचं, हे सुद्धा कामं हे तटरक्षक दलामधली दलच पार पाडत असतं. त्याच्यानंतर आपण बघूया की कायदा आणि सुव्यवस्था हे चांगल्या राखण्याच्या कामी काही विविध राज्यातील प्रशासनास आपण मदत करण्याचं काम हे केंद्रीय राखीव पोलीस दल हे करतं. मग त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे बघा. बॉम्बस्फोट, दंगे याच्यामुळे जर आपल्या देशाच्या सुरक्षेला काही धोका निर्माण झाला तर वेगवान हालचाली करून आपलं जनजीवन परत सुरळीतपणे चालू करण्याचं काम जलद कृती दल करते. कारण युद्धाच्या प्रसंगामध्ये देश मध्ये खूप उलथापालथ होते किंवा देश हा संपूर्णपणे व्यवस्था त्याची बिघडते, मग ते पटकन सुरळीत करण्याचं काम हे कृती दल करतं. तसंच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतून हे राष्ट्रीय छात्र संघ म्हणजेच NCC ची स्थापना करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये शाळा महाविद्यालयातले विद्यार्थींना सहभागी होता येतं. म्हणजे NCC आपल्याला घेता येतो, त्याच्या मार्गाद्वारे आपण या आपल्या देशाच्या सेवेमध्ये रुजू होऊ शकतो. पुढे आहे गृहरक्षक दल म्हणजेच काय, तर होमगार्ड. स्वातंत्र्य पूर्वाच्या काळामध्ये गृहरक्षक दल म्हणजेच ही संघटना स्थापन करण्यात आली, होमगार्ड. आणि या दलामध्ये सहभागी होऊन नागरिक हे देशाच्या संरक्षणास सहाय्यभूत असे ठरू शकतात. आणि ह्याच्यामध्ये 20 ते 35 वर्ष वयोगटातील कोणत्याही स्त्री आणि पुरुष या नागरिकांना या दलामध्ये
भरती होता येतं. तसंच पोलिसांच्या बरोबरीनं सार्वजनिक सुरक्षितता राखायची, दंगल आणि बंद, बघा परत नीट लक्ष द्या, दंगल जेव्हा होते आणि बंद सगळं होतं आपला कारभार, तेव्हा या काळामध्ये दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करायचा, वाहतुकीची व्यवस्था व्यवस्थित करायची, त्याच्यानंतर भूकंप जेव्हा येतात, पूर या परिस्थितीमध्ये संपूर्णपणे लोकांना मदत करायची इत्यादी कामं या दलास पार पाडावी लागतात. पुढे बघूया आपण काय शिकलो. निमलष्करी दल हे कशासाठी असतात? निमलष्करी दल असे का म्हटले जाते त्यांना? त्याच्यानंतर या दलामध्ये कोणाचा समावेश होतो? तसंच निमलष्करी दलांची जबाबदारी कोणती आहे? पुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच एनसीसी ची स्थापना ही का करण्यात आली आणि राष्ट्रीय छात्र सेना यामध्ये कोणाला सहभागी होता येतं आणि गृहरक्षक दल याची तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये माहिती लिहायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.